एका एकादशीच्या व्रताने पिशाच्च योनीतून मुक्ती मिळू शकते. हे केवळ अंधश्रद्धा आहे का? की शास्त्रांनी सांगितलेले गूढ सत्य? आज आपण जाणून घेणार आहोत जया एकादशीची अद्भुत कथा आणि तिचे आध्यात्मिक रहस्य. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी 24 एकादशी येतात आणि जेव्हा अधिक मास येतो तेव्हा या एकादशींची संख्या 26 पर्यंत वाढते. या सर्वांमध्येच माघ शुक्ल पक्षातील जया एकादशी विशेष पुण्यदायी मानली जाते. धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे माधवा, माघ शुक्ल एकादशीला कोणती पूजा करावी आणि या एकादशीचे महत्त्व काय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे राजन, माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात. ही एकादशी अत्यंत पुण्यदायी आहे. या एकादशीचे व्रत केल्याने भूत, आत्मा, पिशाच्च अशा निम्न योनीपासून मुक्ती मिळते. ही कथा केवळ कल्पना नसून पद्मपुराणात वर्णन केलेली आहे. एकदा नंदनवनात भव्य उत्सव सुरू होता. देव, सिद्ध, चारण, ऋषी, सर्व दैवी प्राणी उपस्थित होते. गंधर्व गात होते आणि गंधर्व कन्या नृत्य करत होत्या. त्या सभेत माल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्पावती नावाची गंधर्व कन्या नृत्य संगीत सादर करीत होते. नृत्य करताना पुष्पावती माल्यवानावर मोहित झाली. सभेचे शिष्टाचार विसरून तिची मुद्रा बदलली. माल्यवानही तिच्याकडे आकर्षित झाला आणि गायनातील लय सूर बिघडला. ही दृश्य पाहून देवराज इंद्र क्रोधित झाले. ते म्हणाले, तुम्ही स्वर्गाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, म्हणून तुम्हाला स्वर्गातून हाकलून देतो. पृथ्वीवर जाऊन पिशाच्च योनीत जन्म घ्या. क्षणातच दोघे पिशाच्च बनले आणि हिमालयातील एका वृक्षावर वास्तव्य करू लागले. त्या पिशाच्च रूपात त्यांनी अमाप यातना भोगल्या. भूक, थंडी, भीती यांनी त्यांचे जीवन भरले होते. एके दिवशी माघ शुक्ल एकादशी आली. त्या दिवशी त्यांनी फक्त फळे खाल्ली. रात्री प्रचंड थंडी होती, म्हणून ते एकत्र बसून संपूर्ण रात्र जागे राहिले. न कळत त्यांची एकादशी व्रत पूर्ण झाले. थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला, पण मृत्यूनंतर त्यांना पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली. ते पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी आणि सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले. देवराज इंद्रांनी विचारले, तुम्हाला ही मुक्ती कशी मिळाली? माल्यवान म्हणाला, हे प्रभू, हे सर्व भगवान विष्णूंच्या जया एकादशीच्या प्रभावामुळे झाले. इंद्र आनंदित झाले आणि म्हणाले, आता तुम्ही विष्णू भक्त आहात, स्वर्गात आनंदाने वास करा. कथा सांगून श्रीकृष्ण म्हणतात, म्हणूनच युधिष्ठिर, जया एकादशीला भगवान विष्णू हेच पूजनीय आहेत. जया एकादशीचे व्रत विधी संक्षेपमध्ये: दशमीपासून दिवसातून एकदा भोजन, सात्विक आहार, एकादशीला उपवास, विष्णू ध्यान व संकल्प, धूप, दीप, चंदन, फळे, तीळ, पंचामृत पूजन. जया एकादशी केवळ व्रत नाही, ती चित्तशुद्धी, संयम आणि भक्तीचा मार्ग आहे. पिशाच्च मुक्ती ही कथा असली तरी वासनांपासून मुक्ती हे तिचे गूढ सत्य आहे. जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.